सर्वांना जय शिवराय, जय जोशोबा. मित्र हो, नुकत्याच महाराष्ट्रामध्ये एका लागोपाठ एक निवडणुका लागू होत आहे. पहिल्यांदा नगर परिषद, नगरपंचायत या निवडणुका होत नाही, तर लगेच महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. आता महानगरपालिकेची निवडणुका होत नाही, तर लगेच महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागू झाल्या आहेत. आणि या सर्व निवडणुकीमध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो गाजत आहे, तो आहे ईव्हीएम. ईव्हीएम घोटाळा, कोणी म्हणतं ईव्हीएमचा आशीर्वाद, असे हरलेले पक्ष म्हणत आहे. तर मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही, तरी पण एक सांगतो, महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये कोणी किती सभा घेतल्या, कोणी किती मेहनत घेतली आणि त्यांना किती यश मिळालं हे बघूया. बघा, या फोटोनुसार कोणी किती सभा घेतल्या आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी 35 सभा घेतल्या आणि ठाकरे शिवसेने, राज ठाकरे यांनी तीन सभा घेतल्या आणि ईव्हीएम ला दोष देत आहे. तर मी म्हणतो, आपण जुने लोकांपासून आतापर्यंत आपण म्हणतो मेहनतीला यश आहे, मेहनत करा, यश नक्की मिळेल. तर या फोटोचे आकडे असे दाखवत आहे की भाजपच्या लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या सभा हे आकडे बोलता, म्हणून त्यांना यश प्राप्त झालं आहे. ही म्हण खोटी नाही की मेहनत करा, यश नक्की मिळेल. आणि आपले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 29 महानगरपालिका ची निवडणूक झाली आणि सभा काय घेतल्या, 3 आणि यांनी बीजेपीच्या लोकांनी बघा 37 सभा, 25 सभा, 29, 35, 25 अशा सभा घेतल्या. त्यांनी मेहनत केली, त्यामुळे त्यांना यश भेटतंय असं मला तरी वाटतंय. त्यावर म्हणतो, मेहनत करा, जागोजागी सभा घ्या, त्यामुळे आपल्याला यश नक्की भेटेल. लोकांचे मन परिवर्तन करा. मन परिवर्तन करताना सध्या तर बीजेपीचे लोक दिसत आहे, कारण कोणतीही निवडणूक ते हलक्यात घेत नाही. आधी ग्रामपंचायत पासून तर पंचायत समिती, झडपी कोणतीही निवडणूक असू द्या, ते म्हणत नाही की मी खूप मोठा नेता आहे, राष्ट्रीय नेता आहे आणि या छोट्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला कसं जाऊ. तर हे बघ, ते थेट जातात, तिथं सभा घेतात, मेहनत करतात, त्यामुळे त्यांना हे यश प्राप्त होत त्यांना तरी दिसत आहे. त्यामुळं लहान मोठी ही निवडणूक न धरता प्रत्येकांनी मेहनत करा, सभा घ्या प्रत्येक नेत्यांनी, आणि ईव्हीएम ला दोष देऊ नका आणि आपलं यश प्राप्त करा. माहिती चांगली आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.